बाळासाहेब ठाकरेंची आज 100वी जयंती जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसह दिग्गज नेते स्मृतीस्थळी जाऊन करणार अभिवादन। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून खास व्हिडिओ जारी। बाळासाहेबांनी दिलेला बाळकडू जपून ठेवणार असं कॅप्शन। ठाकरे बंधू पुन्हा षण्मुखानंद सभागृहामध्ये येणार एकत्र। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त ठाकरे बंधूंकडून एकत्रित कार्यक्रमाचं आयोजन। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून प्रेरणा मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्ट करत बाळासाहेबांना वाहिली आदरांजली। आजा तुझा आशीर्वाद हीच खरी ताकद, हीच माझी ऊर्जा। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त आदित्य ठाकरेंची एक्स पोस्ट, तर सोबत बाळासाहेबांसोबतचा लहानपणीचा फोटोही केला पोस्ट। आज निष्ठा विकल्या जातात, तत्व फेकून दिली जातात। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंची एक्स पोस्ट। बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राची सिंहगर्जना, सिंहगर्जना आजही घुमतीये। त्यामुळेच महाराष्ट्र जिवंत, सामनातून आठवणी जागवत बाळासाहेबांना वाहिली श्रद्धांजली। दावोस सोबत अपप्रचारासाठी एक टूलकिट काम करतंय। टूलकिटच्या मागे कोण आहे हे मला माहितीये। दावोसमधून मुख्यमंत्र्यांचा टोला। महाराष्ट्रानं केलं दावोसमध्ये 30 लाख कोटींचे सामंजस्याचे करार। आणखी 10 लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण। देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याच्या 4थ्या दिवशीचं यश। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्केंच्या अपहरणाचा प्रयत्न। विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांकडून अपहरणाचा प्रयत्न। म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना माहिती दिल्याची सूत्रांची माहिती। अकोला मनपामध्ये सत्तेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वंचितच्या आंबेडकरांना साकडं। दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार असल्याचेही दिले संकेत। प्यार करो एक से, शादी करो एक से। ठाकरे बंधूंना आंबेडकरांचे टोमणे। करमाळ्यात निवडणूक अर्ज छाननीवेळी वाद। निवडणूक निर्णय अधिकारी आणि महेश शिवटेंमध्ये खडाजंगी। छाननी अर्ज बाद झाल्यानंतर झाला वाद। बदलापूरमध्ये पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार। नराधमानं स्कूल बस चालकाला अटक, तर गुन्हा दाखल। बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट। मुंबईचं महापौरपद सलग तिसऱ्यांदा महिलेकडेच। खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेविकांमध्ये चुरस वाढली। मुंबई महापौर पदाची सोडत वादाच्या भोवऱ्यात। ठाकरेंच्या शिवसेनेचा आरक्षण श्रेणीवर आक्षेप। जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यामध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात। अपघातामध्ये 10 जवान शहीद तर 11 जण जखमी। जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी, जनजीवन झालं विस्कळीत। वैष्णोदेवीची यात्रा केली स्थगित। आज रायपूरमध्ये भारत न्यूझीलंडमध्ये रंगणार दुसरा T20 सामना। मालिकेमध्ये टीम इंडियाची 1-0ची आघाडी। अखेर बांगलादेशची T20 वर्ल्ड कपमधून माघार। ICCनं बांगलादेशच्या सर्व मागण्या धुडकावल्यानं निर्णय।